द मदर ऑफ ऑल डील्स झाली एकदाची 26 जानेवारीला. आता ही डील झाली, त्याची काय कारणं आहेत, त्याच्यामध्ये काय नमूद आहे, त्याच्यामध्ये किती ड्युटीज कुठच्या प्रोडक्टवर हटवल्या गेल्या आहेत, दोन्ही साईडला या गोष्टींचा किती फायदा होणार आहे, हे तुम्ही बाकीच्या सगळ्या न्यूज चॅनलमध्ये बघितलं आहे किंवा वाचले, हे मी तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे की ह्याचं निमित्त काय झालं आणि ही डील आजच का झाली, इतक्या वर्षात का नाही झाली. 2007पासून या गोष्टीची चर्चा चालू आहे. 2022ला ती पुन्हा सुरू झाली, मध्ये ती बंद झालेली आणि ती आज पूर्ण झाली. पण आजच का, इतक्या वर्षात का नाही. 26 जानेवारीला युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला या प्राईम मिनिस्टर मोदींच्या शेजारी उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःच या कराराची घोषणा केली आणि त्यांनी स्वतःच या डीलला द मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं. तर का? आता हा करार म्हणजे युरोपियन युनियन्स आणि इंडियामधला फ्री ट्रेड आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, ज्यात जवळपास 2 बिलियन लोकांचा मार्केट तयार होतो, जो ग्लोबल GDPच्या सुमारे 25% प्रतिनिधित्व करतो. आता युरोपने अख्ख्या जगावर राज्य केलं आहे एकेकाळी, पण गेल्या कित्येक वर्षापासून युरोप स्वतःच पारतंत्र्यात होता. कुठच्या पारतंत्र्यात? फायनान्शियल पारतंत्र्यामध्ये. कोणाच्या पारतंत्र्यामध्ये? अमेरिकेच्या. ही जी डील आहे ही वॉशिंग्टनपासून आर्थिक स्वातंत्र्याची घोषणा आहे. इकॉनॉमिक डिवॉर्स पेपर साईन करून सील करून ठेवले गेले, हा असा प्रकार आहे. आणि अमेरिका काय करतोय? दुसरीकडेच बघतोय, त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच आहे. हा ॲग्रीमेंट जाहीर झाला नाटोच्या 77 वर्षाच्या इतिहासातील सर्वात तीव्र डिप्लोमॅटिक क्रायसिसनंतर अवघ्या काही दिवसातच, ज्यावेळेला प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प कॅमेऱ्यासमोर आले. त्याने सांगितलं, काय सांगितलं, आता या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण हेच ते निमित्त आहे. युनायटेड किंगडम, कॅनडा, जर्मनी आणि डेन्मार्क यांच्यासारखे नॅटो अलाईज हे अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये फ्रंटलाईनवर नव्हते, ते मागे थांबले होते. आणि खरं युद्ध कोण लढलं? तर अमेरिकन ट्रूप्स लढत होते, तुम्ही नव्हतेच त्याच्यामध्ये. तर अमेरिकेचे सगळ्यात जवळचे अलाईज हे फक्त डिसॲग्रीमेंटवर थांबले नाही. त्याच्यानंतर त्यांनी पब्लिकली फोर्सफुली कोणतीही डिप्लोमॅटिक भाषा न वापरता सरळ प्रेसिडेंटला कंडेम केलं. ब्रिटिश प्राईम मिनिस्टर स्टार्मर काय बोलले की हे इन्सल्टिंग आहे, तुम्ही सॉरी बोला. थोडा विचार करा, अमेरिकेच्या सगळ्यात जवळचा आला आहे, त्याचा प्राईम मिनिस्टर US प्रेसिडेंटला सांगतोय तुम्ही सॉरी बोला, कारण तुम्ही बोललात ते चुकीचं आहे. मी तुम्हाला नंबर सांगतो, कारण नंबर्सचं खोटं नाही ना बोलत, आणि ते विसरले पण जात नाही. युनायटेड किंगडमने अफगाणिस्तानमध्ये 457 सैनिक गमावले, कॅनडाने 158, फ्रान्सने 90, जर्मनीने 59 आणि डेन्मार्क, ज्याचं पॉप्युलेशन 6 मिलियनपेक्षा कमी आहे, त्यांनी 44 सैनिक गमावले. आता हे तुम्हाला वाटत असेल की हे तर कमी आहेत, नाही आहेत. त्यांच्या पर कॅपिटा कॅज्युअलिटी रेटमध्ये हे कोएलिशनमध्ये सगळ्यात जास्त रेट आहे. म्हणजे तुमच्या देशातलं पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेले सैनिक आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे ते मारले गेलेले सैनिक, म्हणजे पर कॅपिटा कॅज्युअलिटी रेटमध्ये हे जास्त आहेत. ब्रिटिश फोर्सचा कॅज्युअलिटी रेट मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला युद्ध चालू होतं तेव्हा अमेरिकन लॉसेसपेक्षा जास्त होता. आता त्या 457 ब्रिटिश मृत्यूंपैकी जे 45 मृत्यू होते ते डायरेक्ट होस्टाईल ॲक्शनमध्ये झालेत. मग ते कसे काय मागे थांबले असे तुम्ही बोलतात आहेत? ते त्याच डस्टमध्ये मरत होते ना जिथे तुमचे अमेरिकन सैनिक होते, ते त्याच IED ब्लास्टमध्ये मरत होते, ते त्याच एनिमी फायरखाली मरत होते ज्याखाली अमेरिकन मरीन्स होते. आणि डेन्मार्कचे US मधील ॲम्बॅसिडर जॅस्पर यांनी सांगितलं की त्यांच्या देशाने पर कॅपिटा युनायटेड स्टेट्सपेक्षाही जास्त गमावलेत. आणि आम्ही त्यावेळेला अमेरिकेसोबत उभे होतो, मग अमेरिका असं कसं काय बोलू शकतो? हे डोनाल्ड ट्रम्प असे कसे काय बोलतात आहेत? आता युरोप एकच प्रश्न विचारतोय की हे किती काळासाठी चालणार? हा सगळा जो प्रकार आहे अमेरिका जी करते, हा जो ट्रम्प करतोय, हे किती काळासाठी अजून चालणार आहे? जर्मन डिफेन्स मिनिस्टर बोरिस यांनी सगळे डिप्लोमॅटिक प्रोटोकॉल बाजूला ठेवले आणि जर्मन पब्लिक टेलिव्हिजनवर येऊन सांगितलं की तुम्ही सॉरी बोला, कारण अलाईच्या अशा मृत्यूबद्दल अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे. त्यांच्या जे सैनिक मारले गेले त्यांच्या घरच्यांचा तरी विचार करायला पाहिजे. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल? म्हणजे तुम्ही जे बोलतात आहे हे तर खोटं आहे, हे तर जगजाहीर आहे, पण जर त्याच्यापैकी कोणी एखाद्याने जर ते खरं मानलं तर त्यांच्या घरच्यांना ते किती वाईट वाटेल ह्याचा तरी विचार करा. लोकांनी जीव गमावले येतो. इटालियन प्राईम मिनिस्टर जॉर्जिया मेलोनी ही त्यांच्या कंपॅरेटिव्हली फ्रेंडली मानल्या जातात, त्यासुद्धा बोलल्या की हे सगळं अनॲक्सेप्टेबल आहे. आता हा मुद्दा पॉलिसीचा राहिलाच नाही आहे, हा मुद्दा आहे हॉनरचा, ब्लडचा, केप प्रॉमिसिंगचा. तुम्ही जेव्हा अलाईजला न सांगता
की सॅक्रिफाईस तुमचा काहीच नव्हता हे तुम्ही जेव्हा सांगतात आणि तुमचे सैनिक हे फ्रंटलाईनवर नव्हते, तेव्हा फक्त तुम्ही त्यांच्या मिलिटरीचा इन्सल्ट करत नाही आहेत, जे लोक मारले गेलेत त्यांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा सुद्धा इन्सल्ट करतात. ही फिलिंग जास्त हर्ट करणारी. इथेच विश्वास गमावला जातो रिअल टाईममध्ये. नाटो पूर्णपणे एका प्रॉमिसवर उभे आहे आता तरी. आर्टिकल 5 अँड अटॅक ऑन वन इज अटॅक ऑन ऑल. म्हणजे एका जरी नाटोच्या मेंबरवर हल्ला केला तर तो सगळ्यांवर हल्ला मानण्यात येईल. पण ही गॅरंटी केव्हा चालते, जेव्हा मेंबर्स नेशन जे आहेत ते त्यावर विश्वास ठेवतात. आता युरोपने विचार केला की अफगाणिस्तानमध्ये यांच्या सॅक्रिफाईसला काही व्हॅल्यूज नाही आहे आणि हा अमेरिकेला जर महत्त्वाचा वाटत नाही आहे, तर उद्या जर खरोखरच आमच्या बॉर्डरवर हल्ला झाला तर मग हा अमेरिका उभा राहील काय? नाही राहणार. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर युरोपियन लीडर्सने एक इमर्जन्सी कॉल घेतली. डिफेन्स मिनिस्टर, इंटेलिजन्स चीफ यांच्याशी सगळ्यांशी एकमेकांशी या लोकांनी चर्चा केली आणि एका निष्कर्षावर आले की दे कॅनॉट रिलाय ऑन द युनायटेड स्टेट्स. नाही त्यांचा भरोसा आपण ठेवू शकत, त्यांच्यावर आपण रिलाय नाही राहू शकत. आणि ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या खाली तर आपण पिसून जाऊ, त्यांच्या खाली तर आपण अजिबातच नाही राहू शकत. 77 वर्षाची अटलांटिक अलायन्स आता त्याची गॅरंटीच राहिलेली नाही. मग आता काय, युरोपला अल्टरनेटिव्ह तर हवे आहेत ना. अमेरिका त्यांचा पार्टनर होता, पण आता त्यांना नवीन पार्टनर पाहिजे ना. इकॉनॉमिक सिक्युरिटी त्यांना पण हवीच आहे, कारण त्यांचे 27 देश आहेत टोटल नाटोमध्ये. त्यांच्या सिक्युरिटीचं काय, त्यांच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं काय. तेव्हा या लोकांनी दिल्लीकडे पाहायला सुरुवात केली. उर्सुला आणि मोदी यांचा हँडशेक जो होता हा त्याचाच एक रिझल्ट होता, द मदर ऑफ ऑल डील्स. हा ॲग्रीमेंट ॲक्च्युली जवळपास 20 वर्षापासून निगोशिएशनमध्ये होता. 2007 याच्या चर्चा सुरू झालेल्या आणि 2022 रशियाने ज्यावेळेला युक्रेनवर आक्रमण केलं त्यावेळेला त्या टॉक्स पुन्हा जोरात सुरू झाल्या. जेव्हा ट्रम्प जानेवारी 2025 ऑफिसमध्ये आला आणि त्यांनी ते 50% टॅरिफ ऑन इंडियन इम्पोर्ट, 25% टॅरिफ थ्रेट ऑन युरोपियन स्टील्स अँड कार्स, नाटो अलायन्सला GDPच्या 5% डिफेन्स स्पेंडिंगची धमकी आणि आर्टिकल 5वर उघड प्रश्नचिन्ह, त्यावेळेला मात्र इंडिया आणि युरोप हे या लोकांनी निगोशिएट करायला सुरुवात केली. ट्रेड डील निगोशिएट करायला सुरुवात केली. ते ॲक्च्युली निगोशिएट करत नव्हते, ते अमेरिकेच्या विरुद्ध इन्शुरन्स पॉलिसी तयार करत होते. कारण हा प्रकार सगळा विचित्र प्रकार आहे. येतो काय, करतो काय. ट्रम्पच्या अफगाणिस्तानच्या कमेंट नंतर हा शेवटचं हेच निमित्त आहे आणि हे शेवटचं निमित्त आहे. आज जे फायनलाईज झालं आहे ना, हे त्याचं निमित्त आहे. आता इंडियाने या डीलमध्ये जवळजवळ युरोपियन गुड्सवर 96.6% वरचा टॅरिफ रिड्यूस केलं आहे, एलिमिनेट करण्याचं मान्य केलं आहे. आणि इव्हनही 99.5% इंडियन गुड्सवर 7 वर्षात टॅरिफ हटवण्याचं मान्य केलं. युरोपियन एक्सपोर्टर्ससाठी दरवर्षी पकडा तुम्ही एक 4 बिलियनची सेव्हिंग होईल आणि इंडियन एक्सपोर्टर्ससाठी कमीत कमी 18 ट्रिलियन GDP असलेल्या मार्केटमध्ये टॅरिफ फ्री ॲक्सेस असेल. चांगली डील आहे. आता कारपासून, वाईनपासून, स्पिरिट, बियर्स, ऑलिव्ह ऑइल, फार्मास्युटिकल्स, ते टेक्स्टाईल, लेदर, जेम, मरीन प्रोडक्ट्सपर्यंत सगळे डील, सगळ्या सिस्टमच चेंज करू. आता टायमिंग जो आहे काय कोइन्सिडन्स नाही आहे. युरोप आणि इंडिया दोघांनाही अल्टरनेटिव्ह हवे होते. असं नाही की इंडियाला नको आहे. इंडिया पण प्रॉब्लेममध्ये. इंडियाचा पण अमेरिकेबरोबर खूप मोठा व्यापार होतो आणि युरोपचा पण होतो. पण इंडिया आणि युरोपचा एवढा व्यापार नाही होत होता जेवढा या डीलनंतर होणार. दोघांनाही अल्टरनेटिव्ह पाहिजे होत्या. मग त्यांनी एकमेकांना शोधलं. उर्सुलांनी स्पष्ट सांगितलं की रूल बेस्ड कोऑपरेशन अजूनही काम करतं. तुम्ही येणार, तुम्ही ऑफिस सांभाळणार, तुम्ही वाटेल ते स्वतःचे रूल्स बनवणार आणि तुम्ही ते जगावर लादणार नाही. अजूनही रूल बेस्ड कोऑपरेशन चालू शकतं आणि आम्ही ते आता तुम्हाला करून दाखवतो. ही इंडियाबरोबर डील करू. हा सिग्नल कोणासाठी होता? एकाच माणसासाठी, द इडियट डोनाल्ड ट्रम्प. मेसेज क्लिअर आहे की वी डू नॉट नीड यू टू प्रॉस्पर. आम्हाला आमच्या डेव्हलपमेंटसाठी तुमची गरज नाही. आम्ही बघू आमचं कसं करायचं ते. इतिहास कदाचित या 26 जानेवारीला असा दिवस म्हणून ओळखेल जेव्हा युरोप आणि इंडिया एकत्र आले आणि अटलांटिक पॉवरपासून दूर वळले. मी तुम्हाला सांगतो, मोठे मोठे एम्पायर्स आहेत ना, हे अशा पडत नाहीत, तर फेड होतात, हळूहळू दिसेनाशी होतात, एक्सक्लूड होतात
आणि एक दिवस जागे होऊन बघतात, त्यावेळेला त्यांना कळतं की जग पुढे निघून गेले. सो वेलकम टू दॅट डे. थँक्यू सो मच.